आणि सगळ्या सामाजिक कार्यात असतं बरं का सर. येतं माहिती आहे तुम्हाला, हे संतोष दुर्गुडे आपले दुर्गुडे सर माहिती आहेत. हां, त्यांचे आणि आपली दुर्गुडे ते चेअरमनची माहिती ओळख आहे. इथे शेजारी मेडिकल आम्ही मित्रच आहे. यशोदीप फलोत्पादन संस्थेमध्ये या आज आंबेगाव तालुक्याचे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन विवेक जितम या संस्थेला भेट देण्यासाठी आलेले आहे. आता त्यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत. ज्या वेळेस आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केलं ते न चुकता त्या ठिकाणी कार्यक्रमाला येत असतात. अशा प्रकारे देवदत्त निगम या ठिकाणी आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा घडून आणली. त्याबद्दल त्यांचं मी या यशोदीप फलोत्पादन संस्थेच्या वतीनं आणि आपल्या पिंपरी पेठ ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या उपस्थाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो आणि थांबतो. आज यशोदीप कृषी उत्पन्न फलोत्पादन संस्थेमध्ये आंबेगावचे देवदत्तजी निकम या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात, हे सगळे युवा शेतकरी आहेत. काय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इथं पिंपरी पेंढारमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचं समाधान लाभलं. त्यावेळी सर्व मंडळी बाहेर भेटली, म्हणली चहा घेऊ. चहा कुठं घ्यायचं म्हणले आपल्या संस्थेमध्ये घेऊ. आणि इथं आल्यानंतर प्रथमतः आल्यानंतर बसल्या समोरच्या बाजूला एक वाक्य तिथं पाहायला भेटलं की मोबाईल वापरण्यास बंदी आहे, 100 रुपये दंड होईल. मी पहिला मोबाईल आपला म्हटलं पाहुणा आहे, पाहुण्याकडून जादा दंड घेतला, सायलेंट करून टाकला. म्हटलं कशा करता, उद्देश त्याच्या मागचा असा आहे की इथं सकारात्मक चर्चा होणं गरजेचं आहे. संस्था शेतकऱ्यांशी निगडीत आहे. इथं आल्यानंतर मोबाईल तर आपण 8 राहतात, त्याच्यातच आपलं डोकं प्रत्येकाचं असतं. इथं बसल्यानंतर एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण शेतीविषयक झाली पाहिजे. मनाला समाधान असेल आपलं की द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये या गावाने चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे. गेले 20-22 वर्षापासून हे देखील या द्राक्ष क्षेत्रामध्ये आपल्यामुळे देखील काही बागायतदार देखील आमच्या परिचित. परंतु आता नवनवीन ज्या व्हरायटीज आल्या त्या संदर्भामध्ये देखील तरुण पिढी इथं चांगल्या प्रकारे द्राक्षाकडे आकर्षित झालेली आहे. कारण द्राक्षचं पहिलं भांडवली पीक आहे. त्याच्यानंतर लागवडीपासून पहिलं पीक हातामध्ये येण्याकरता 2 वर्षापेक्षा अधिकचा काळ जातो. तर लोक याच्यामध्ये जास्त झळावत नाही. त्याचबरोबर की हवामानाचा झालेला दुष्परिणाम त्यामुळे देखील अडचण होऊ शकतो. परंतु आता सर्व द्राक्ष उत्पादकांची माहिती घेतल्यानंतर यावर्षी उत्पादनात जरी घट झाली असेल तरी आलेला माल हा क्वालिटीचा इथल्या शेतकऱ्यांनी पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगले मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान आहे. आणि निश्चित या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे द्राक्षाचं क्षेत्र वाढेल. त्याचबरोबर इतर पिकं देखील चांगल्या प्रकारे वाढतील आणि संस्थेने शेतकऱ्यांना खतं औषधाची उपलब्ध करून दिली. स्वतःची जागा आहे आणि त्या जागेत शेतकऱ्याच्या दृष्टीनं भवितव्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या प्रकारची काहीतरी काम करून दाखवण्याची जिथे इथल्या तरुण पिढीमध्ये आहे आणि स्वतः त्याच्यामध्ये काम करतात असं समाधान. तुम्ही जुने बागायतदार आहात त्यावेळीचे आणि आत्ता तुम्ही यांच्याशी चर्चा केली, काय फरक जाणवला तुम्हाला? त्या काळामध्ये तंत्रज्ञान फारसं विकसित नव्हतं. आता कुठे साहेबांनी सांगितलं आणि ते खरं आहे. नॅपसेक पंप असेल, SP बोलोचे पाठीवरती पंप घेऊन औषधं मारायला लागायचे. त्याचबरोबर नंतर गन पाठीवरती घेऊन औषधं मारायला लागायची. आता त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आले, आधुनिकीकरण आलं. त्याचबरोबर थिनिंग करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आले, हार्मोन्स आले. त्यामुळं प्रत्येक झाडाला जे गर्डलिंग करावं लागायचं, बाहेरचं लेर जायला फ्लोएम असेल त्याच्यामध्ये ते कठीण. आता त्या गोष्टी काही करावं लागत नाही. त्यामुळं आता कष्टाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं असेल, परंतु बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सूक्ष्म निरीक्षण हे द्राक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तंत्रज्ञान विकसित होत गेल्यामुळे द्राक्ष शेती फारशी अवघड नाही, फक्त करणारा पाहिजे. फक्त जे पूर्वी या ठिकाणी एक कमी क्षेत्र होतं, आता जो 100 एकरच्या वरती द्राक्ष बागायतदार तिथं आलेले आहेत. त्या संस्थेत नेहमी येतात युवक. म्हणजे युवकांना काय सांगाल? माझं युवकांना एवढं सांगितल्या प्रकारचं राहिलं की आज शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन
हा एक वेगळ्या पद्धतीने शेती परवडणं अशा प्रकारचं झालेलं आहे. याला कारणं देखील तशीच आहे की सरकारची ज्या पद्धतीनं शेतीकडे पाण्याची भूमिका पाहिजे ती तशा दृष्टीनं नाही. आता कांदा उत्पादकाला जर विचारलं तर 2 वर्ष कांदा उत्पादक अडचणीत आहे. हा उत्पादक काय आजच अडचणीत अशातला काही प्रकार नाही. गेले मला आठवते लहानपणापासून तर कांदा उत्पादकाचे हाल म्हणजे गेले 50 वर्षामध्ये आहे तशी, परंतु काही राजकीय भूमिका त्याच्यात फार महत्त्वाची असते. पवार साहेबांसारखा नेता ज्यावेळी कृषी मंत्री झाला त्यावेळी एकच भूमिका संसदेत एकमेव माणूस गेल्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पहिला बोलणारा माणूस एकमेव असेल तर कांदा महाग खायला लागला चालेल पण आम्ही निर्यात थांबवू शकत नाही. अशा पद्धतीनं राज्य असेल केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्याच्या बाबत सरकारची भूमिका चांगली म्हणजे सकारात्मक असणं. सोयाबीनच्या संदर्भामध्ये तसंच आहे, त्याचप्रमाणे साखर धंद्याच्या बाबत तसंच आहे. आणि आज अपेक्षा होती की शेतीवरती पूरक असे काहीतरी उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होते. ते काय होत नाही. त्यामुळं लोक शेतीकडे जादा धजावत नाहीत, परंतु फळबागा ज्या आहेत डाळिंब असेल द्राक्ष असेल किंवा अन्य फळं असतील तर याच्यामध्ये जो निर्यात आहे सरकार त्यात जास्त हस्तक्षेप करत नाही. असा माल चांगल्या प्रकारे लोकांनी पिकवावा. आता केळीचं उत्पादन आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी वाढतं, परंतु देशामध्ये पडलेले बाजारभाव त्याच्यावरती आलेले काही रोगराई आणि जर भांडवल जे गेलं ते जर वसूल झालं नाही तर पुन्हा आता केळीकडे लोक वळणार सुद्धा नाहीत. ज्यावेळी पुन्हा बाजार वाढतील तर त्यावेळी मग आपल्याकडे तो माल नसेल. असा प्रकार शेती. अगदी हे लोक अगदी स्वतःच्या लहान मुलासारखं या द्राक्षाचं संगोपन करतात, परंतु तो अवकाळी पावसाचा सरकारकडून काय तुम्ही सरकारला काय सांगाल? आणि सरकारचे आता जे NDRFचे जे निकष आहेत की अतिवृष्टी झाली काय नुकसान झालं तर ते नाममात्र आपलं फक्त लहान मुलाला आपण जसं त्याला आरडायला लागलं तर गोळ्या विसरू देतो तसला प्रकारे ती वेळीच काही मिळत नाही. परंतु इथला शेतकरी हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे याच्याकरता काही ना काहीतरी ठोस उपाययोजना. जसं नोकरदारांसाठी जर 3 महिन्यांनी महागाई निर्देशांक वाढतो, नोकरदाराचा वाढतो, आमदार खासदारांचा वाढतो, मग आमचं काहीच वाढत नाही शेतकऱ्याची. अशी भूमिका सरकारची. संतोष भाऊ, आज देवदत्त निकम साहेब आपल्याकडे आले, काय सांगाल तुम्ही? आज आपल्या संस्थेमध्ये आंबेगाव तालुक्याचे आदरणीय देवदत्त निकम साहेब या ठिकाणी यशोदी द्राक्ष बागायतदार संघामध्ये उपस्थित झाले. त्याबद्दल मी पिंपरीपेंडा ग्रामस्थांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी जे द्राक्षासंदर्भात मार्गदर्शन केले निश्चितच ते आम्हाला या ठिकाणी उपयोगी पडेल आणि त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या पुढील काळामध्ये या ठिकाणी आम्ही अंमलात आणू अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि संस्थेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान सन्मान करण्यासाठी मी पिंपरीपेंडा ही संकल्पना या ठिकाणी आम्ही सर्व जे या ठिकाणी नेहमी बसतो त्यापैकी आमच्या सर्वांची होती. त्याचं असं झालं इथे प्रत्येकजण यायचा, आल्यानंतर प्रत्येकाने मोबाईल काढायचा आणि मोबाईलमध्येच काहीतरी आपलं हे करत बसायचं. त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी संस्थेमध्ये आल्यानंतर कुणीही मोबाईलचा वापर करायचा नाही. मोबाईल कोणाचा अर्जंट फोन आला घ्यायचा, फोन केला तरी चालेल, फक्त व्हॉट्सअप असेल, रील्स असेल किंवा यूट्यूब असेल ते या ठिकाणी पाहिजे. पूर्ण चर्चा फक्त द्राक्षावर, फक्त द्राक्षावरती चर्चा. जर पाहिलं जर पकडलं गेलं तर त्या ठिकाणी 100 रुपये आतापर्यंत किती जमले? आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 40 ते 45 जणांनी दंड भरलेला आहे. त्यात अध्यक्ष होते का? त्या ठिकाणी रितसर लिहिलेलं आहे. त्यात अध्यक्ष होते का? नाही, अध्यक्ष अजून भेटलेले नाही. मी पण अजून त्यामध्ये सापडले नाही, पण बऱ्यापैकी काही 3-3, 4 वेळा भरलेला आहे. अशी पण लोक त्यांना सबक मिळाली. हो, सबक मिळाली. बाहेरचं कोणी जरी आलं तर आम्ही पहिले त्यांना सूचना देतो इथे मोबाईल. आता चेअरमन साहेबांनीच पाहिलं पहिलं तिथं त्यासाठी लावलेले, पण कोणाच्या लक्षात नाही तर आम्ही आणून देतो की या ठिकाणी मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मोबाईल जर काढला तर 100 रुपये तुम्हाला दंड द्यावा लागेल आणि ते देतात लोक, काही हे नाही, कारण चूक झाल्यानंतर ती मान्य केलीच पाहिजे ना. आज आपल्या गावामध्ये कैलासवासी बबन मारुती शेवाळे या बाबांच्या दसऱ्याच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातून अनेक मान्यवर नातेवाईक या दसऱ्याच्या निमित्तानं उपस्थित होते. त्यामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यातील देवदत्तजी निकम ते साहेब या ठिकाणी आले होते आणि त्या निमित्तानं चहापानाच्या निमित्तानं त्यांना
आलेल्या पाहुण्यांचा त्या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सत्कार व्हावा किंवा चहापाणी व्हावं या दृष्टिकोनातून कुठेतरी एकत्रित बसावं यासाठी देवदत्त निकम साहेबांना संस्थेचे उपाध्यक्ष संतोष दुर्गुडे यांनी विनंती केली की आमच्या संस्थेमध्ये या आणि आम्हाला त्या द्राक्ष पिकाबद्दल चांगल्या प्रकारची माहिती द्या. तर त्या ठिकाणी देवदत्ती निकम हे एक चांगल्या प्रकारचे द्राक्ष बागायतदार आहेत. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम चांगलं आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी कित्येक वर्ष चेअरमन म्हणून काम केलं आणि एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक भीमाशंकरचा वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. असे हे व्यक्तिमत्व भावी आमदार म्हणूनच त्या ठिकाणी होते, परंतु काय झालं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. असो, ते निश्चितच आपल्याला आमदार म्हणून दिसले असते आणि त्याच्यात आम्हाला आनंद वाटला असता. असो, त्या गोष्टी झाल्या नाहीत, परंतु भविष्यामध्ये देखील ते चांगले एक आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करतील आणि भविष्यात आमदार होतील अशा प्रकारची शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी देतो. त्यांच्या आणि आमचे त्यांना जागा बहुतेक 2 एकरची वगैरे काय घरातली जागा वगैरे ते आता कमर्शियलच काहीतरी करायला पाहिजे. हायवे टायचे म्हणल्यावर हो हाय विटाचे इथे पंप लागून याचा पंप आहे ना बिपिनचा तिला याची एक इथं तुमची तुमची किती यंदा किती तुम्हाला कोणाला दिलं 180 81 नाही काही 196 रुपये तरी किती चालली सॅम्पल काढला सॅम्पल काढला सरळ सोडून बरेच बसले दीड एकर मध्ये गेल्या वर्षी गड मॉडेल राहते वन साईड सर नारळ हा चंद्र घेतो तू पुढे ये ना. 12 आणि 13 या 2 तारखेला गावामध्ये पूर्वी आपण आपली व्यवस्था व्यवस्थित पार पाडायची.